श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. आज गुरुचरित्र पारायणाचा 6वा दिवस आहे. तर मग आज कोणत्या कोणत्या सेवा करायच्या काय, तर आमचे केंद्र प्रमुख आशाताई आहेत, त्यांच्याकडनं आपण माहिती जाणून घेऊया. ताई, आज गुरुचरित्र पारायणाचा 6वा दिवस आहे. मग आज तुम्ही कोणत्या कोणत्या पूजाविधी केल्या काय ते माहिती द्या आम्हाला. श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजे ब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज ब्रह्मीभूत मोरे दादा, आपले सगळ्यांचे श्रद्धास्थान असले गुरुमुल्यांना त्रिवार वंदन. श्री स्वामी समर्थ सेवेकरांना माझं श्री स्वामी समर्थ. तर या पारायणाचा 6वा दिवस. आज जरी 6वा दिवस असला तर पहिल्या दिवसापासून सकाळपासूनची खूप सुंदर रूपरेषा असते. केंद्रात खूप सुंदर सेवा चालू आहेत. जसे पहिल्या दिवसापासून तीच सेवा आज पण झालेली आहे. सकाळी 5:30ला स्थापित देवतांचं अभिषेक झाला, पूजन झालं. त्याच्यानंतर लगेचच आरती झाली, भोपाळी आरतीनंतर लगेच स्वामीचा ब्रह्मांड नायकांचा अभिषेक झाला. तिकडे लगेच नित्यस्वाकार घेतला गेला. नित्यस्वाकार नंतर लगेचच आपण आता तयारी करतोय आज यागांची. आज बघा रुद्रयाग आणि मल्हारी याग महत्वाची याग आहेत. आज रुद्रयाग आणि मल्हारी याग दोघांचे महत्व काय आणि ते कसे करावे ते पण सांगा मला. हे बघा, रुद्रयाग म्हणजे जर आपण भगवान शिवाच्या अंकावर अभिषेक पण झाला ताई. सकाळी सगळ्यांना तीर्थ वाटलं गेलं, रुद्राभिषेक झाला. ते रुद्र वाचन होणार आहे आणि आहुती दिले जातील. बघा, रुद्र वाचनासाठी आपण हा तांदूळ धुतलेले आणि कालपासून धुवून ठेवले तांदूळ, त्याच्यात आता साखर टाकलेले, एवढे तांदूळ सेवेकरांकडे दिले जातील. त्याचबरोबर हे बेलाचे फळ, काहींकडे बेलाचे फळ, काहीकडे साखर दिली जाईल, काहींकडे बेलाचे पान, काहींकडे ती बेलाची समिधा. रुद्रयाग ही समिधा दिली जाईल. त्याचं मत असे ताई, जर एखादा दुर्धर आजार आणि ग्रासलेला व्यक्ती असेल तर त्याचा या रुद्रयागापासून सुटका होते, मुक्ती होते. म्हणजे तो बरा होतो, चांगला होतो. किती जरी आपल्याला कोणी त्रास दिला असेल कारण नसताना तरी आपली या त्याच्यातून 100% सुटका होते. प्रश्न सुटतातच. मी माझा अनुभव तुम्हाला पहिल्याच दिवशी सांगितला होता. मी रोज रुद्र करते. मी एकच माऊलींकडे प्रश्न टाकला होता. 20 वर्ष झाले रोज रुद्र अभिषेक करते आणि ते तीर्थ घेते. तर मला त्या दिवसापासून गोळ्या औषधं काहीच माहिती नाही. मला ओवाचा प्रॉब्लेम सांगितला होता डॉक्टरांनी, बोलली होती ज्या दिवसापासून मी तीर्थ घेते त्या दिवसांपासून मी जेव्हा पण तपासण्या केल्या जातात माझ्या, तेव्हा सांगितलं जातं की ताई, म्हणजे मी असे सहजच करून डॉक्टर म्हणतात तुम्ही का आल्या ताई? मी म्हणते की नाही, वर्षातून 1-2दा नाही, मला असंच बॉडी चेकअप करायचं. तर ते डॉक्टर म्हणतात की ताई का आल्या? तर नंतर मला सांगावं लागतं असं असेल. तर ते म्हणतात तुमचं हृदय माणसांच्या हृदयापेक्षा सुद्धा बघ कमी. वारंवार सांगत राहते कारण माऊलींनी दिलेली सेवा होती मला. मी एकच माऊलींकडे प्रश्न केला, 20 वर्ष झाले परत प्रश्न टाकले नाही. त्या सेवेमुळे मी आज जिवंत आहे. पहाटे 3 पासून तर रात्री 11 वाजेपर्यंत. आणि तुम्ही सेवा पण करतात आणि सेवेकरांकडनं पण करून घेतात. त्याच्यामुळे तुम्हाला स्वामींचा बळ देतात. स्वामी बळ देतात. आपले सेवेकरी बिचारे सगळे नेत आहेत. ते सांगते आता मी घरून हे पांढरे तांदूळ आणि मल्हारीचे पिवळे तांदूळ करायचे राहून गेले. म्हणजे मल्हारी यागाला आता मी हे तांदूळ केले, घरूनच करून आणले ते. पण बाकीच्या सेवेकऱ्यांनी आपले हे पिवळे मल्हारीसाठी लागतील. ही मल्हारी यागाची तयारी एवढीच आहे, एवढी रुद्र यागाची तयारी. हे बघा, काही मातांनी बेल आणला, काही मातांनी तुकडे करून आणले, काही मातांनी ती समिधा आणली, कोणी लिंबू आणले. मी काय केलं, सगळ्यांना वाटून दिलेलं होतं. सगळे बिचारा धावपळ करतायत, सगळ्या सेवा करतायत. फक्त गरज केवढी आहे, थोडंसं मार्गदर्शन करावं लागतं, थोडा जास्त कष्ट करावं लागतं. मला माहिती नाही त्यांना, कारण बरेच वर्ष झाली इथं 17-18 वर्ष सेवा केंद्रात एकाच गोष्टी होत नव्हत्या. 5वा हा अखंड नाम जप सप्ताह अचानक ठरवला आम्ही आणि सगळ्यांच्या याच्याने झालेला तो. सगळे मदत करतात तेव्हाच हे काम होतं. पहिला याग रुद्र, लगेच मग मल्हारी याग. मल्हारी यागाचं महत्व पण सांगा आणि का करतात ते पण सांगा. मल्हारी यागाचं महत्व आहे बघा, ज्या मुलांचे लग्न ठरत नसतील आणि ठरलेले लग्न पण असतील तर घरात कटकटी होतात, मुलं हट्टीपणा करतात, त्या घरामध्ये शांतता राहत नाही. त्यांनी जर या यागाला बसलं तर त्यांच्या घरातलं सगळं व्यवस्थित चालतं. या यागानंतर लगेचच भंडारा उधळला जातो. म्हणतो ना आपण खंडोबा. जर खंडोबाची सेवा केली नाही तर घराचा खेळ खंडोबा होतो असं. म्हणजे ते खरंच असतं. प्रत्येक घरात टाक असणं पण गरजेचं आहे, खंडोबा आणि भैरवाचं. मी आज मग आपलं मी म्हणणार नाही, माझे स्वामी बाबा करून घेत आहेत, सगळ्यांकडनं सेवा करून घेतात. मी एकटी नाही,
फक्त थोडंसं सांगावं लागतं. तर आज टाक पण सांगितलेले केंद्रात हे यागानंतर लगेचच दुपारून हे केलं जाणार आहे, दिवट्या बुद्ध्या मिरवल्या जाणार आहे सायंकाळी. परत तळी भरली जाणार आहे, भंडारा उधळला जाणार आहे. सगळ्या सेवा इथं होणार आहेत. या सेवेला बसलं तर आपल्या मुला मुलींचे लवकर लग्न जमतात, झालेले लग्न व्यवस्थित टिकतात, त्या घरात सुख शांती खूप लागते. खूप सुंदर याद हो. खूप छान माहिती दिली ताई आणि खूप छान सेवा सर्व सेवेकऱ्यांकडनं करून घेत आहे, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. संध्याकाळी जो आपण कार्यक्रम करणार आहे दिवट्या बुधल्या मिरवण्याचा, तळी भरण्याचा, तो भाग आपण दुसऱ्या भागात दाखवून देऊ. तोपर्यंत नमस्कार. श्री स्वामी श्री स्वामी समर्थ.